नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी आपण तयारी करत आहोत आणि आपला टार्गेट असणार तो म्हणजे 2026। या 2026मध्ये एनी हाऊ एनी कंडिशन आपल्याला कुठली ना कुठली पोस्ट मिळवायची आहे, तर त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो आपण इतिहास हा विषय आजपासून सुरू करणार आहोत। सोबतच इतिहासामध्ये आपण बघणार आहोत ती म्हणजे 2 स्टेपवर। त्यामध्ये पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप बघा, अभ्यास करत असताना तार्किकदृष्ट्या अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार। बघा, भारताचा इतिहास सोबतच महाराष्ट्राचा इतिहास या प्रकारे आपण इतिहासाला 2 भागात डिवाईड करू आणि त्यावर पर्टिक्युलरली प्रश्न आयोगाने कसे विचारले आहे, किती विचारलेले आहे हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहूया। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बघा, पहिला प्रश्न, आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, कोण होता? आता बघा, आपण किंवा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। आपण जेव्हाही आयोगाचे प्रश्न घेतो तर आपण विद्यार्थ्यांना 2 प्रकारे ते समजून सांगतो। एक जे डेटाबेसवर आणि दुसरं ते IQ लेवलवर, म्हणजेच तार्किकदृष्ट्या आपण तो प्रश्न कसा क्रॅक करू शकतो। बघा, यामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो, पहिला नायक कोण? आता मला एक सांगा, कोण होता? आता हा जो वर्ड तुम्ही मेन्शन केला कोण होता, ते इथं लक्षात येऊन जाते। कोण होता हा एका सिंगल व्यक्तीच्या विषयी विचारण्याची माहितीसाठी हा प्रश्न केलेला आहे। तर बघा, इथं ऑप्शन काय माहिती आहे काय? त्यानंतर ऑप्शनकडे वळा। त्यानंतर ऑप्शन आहे बाबा भांड, त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे बिजनिया, थर्ड ऑप्शन आहे कजरसिंह आणि फोर्थ ऑप्शन आहे ते म्हणजे तंट्या भिल्ल। आता बघा, त्यानंतर आपल्याला प्रश्नांची स्वरूप किंवा मांडणी एक लक्षात ठेवा। MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी जेव्हा तुम्ही हे पेपर अटेंड करसान तेव्हा तुम्हाला एक लक्षात येणार, ते म्हणजे मित्रांनो 100 प्रश्न आणि 60 मिनिट हा खेळ जो ज्या विद्यार्थ्यांना जमला तो विद्यार्थी रिझल्ट 100% काढतो। आता बघा, प्रश्न वाचत असताना आपली एक नजर ऑप्शनवर नेहमी गेली पाहिजे। त्यामध्ये एक मेन्शन केलं राहते, आपल्याला इथं काय विचारलं आहे की बरोबर। आता बरोबर आन्सर विचारलेला आहे आपल्याला। त्यामध्ये इथं बघा, पहिला ऑप्शन काय अ आणि ब, त्यानंतर दुसरा ऑप्शन काय क आणि ड, आणि तिसरा ऑप्शन ब आणि चौथा ऑप्शन ड। एक गोष्ट मेन्शन करून दिली, ते म्हणजे जेव्हा असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, आता मला एक सांगा, काही विद्यार्थ्यांना याबाबत काहीच माहीत नाही तरीही तो प्रश्न सटीकदृष्ट्या कसा काढू शकतो, कुठल्या तर्क लावू शकतो, ते आपण या व्हिडिओत दाखवणार आहोत। ते म्हणजे जसं पहिला नायक कोण होता, आता हे जे वर्ड वाचला आपण मित्रांनो, यामध्ये आपल्याला लक्षात येते हे वर्ड किंवा हा क्वेश्चन फक्त एक सिंगल पर्सन विषयी विचारलेला असेल। तर बघा, ऑप्शनमध्ये इथे माहिती आहे का, पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन हे इथे 2-2 व्यक्ती दिलेले आहे, तर कोणी एक असेल तर हे ऑप्शन सहज आपण एलिमिनेट करू शकतो। सोबतच आता इथे आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे 50-50, तर अशा वेळेस चान्स घेऊ शकता तुम्ही। हे झाले तर्क। सेकंड गोष्ट डेटाबेसवर, आता डेटाबेसवर प्रश्न टॅकल करायचा आहे, तर ते म्हणजे बघा, या ऑप्शनचं आन्सर होणार ते म्हणजे तंट्या भिल्ल। आता बघा, तंट्या भिल्ल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 ड। आता बघा मित्रांनो, याबाबत आपण स्पष्टीकरण बघूया। तंट्या भिल्ला यांना माहिती आहे काय, पकडण्यासाठी सरकारने स्पेशल कमिशनर तंट्या ऑपरेशन हे पद निर्माण केले। बघा, यांना पकडणे खूप अवघड होते ब्रिटिश सरकारसाठी, तरीही त्यांनी माहिती आहे काय, ब्रिटिश कमिशनर यांनी काय केलेलं आहे, तर कमिशनर तंट्या ऑपरेशन हे पद निर्माण करून ते पदाची जबाबदारी दिलेली आहे, ते म्हणजे वॉर्डनची नेमणूक केलेली होती। ठीक आहे, तर सेकंड गोष्ट बघा, ब्रिटिशांनी मोठ्या जमिनीचे क्षेत्र बक्षीस म्हणून जारी केले। आता बघा, यांना पकडणे अवघड जात होते, त्यासाठी ब्रिटिशांनी लालूच देण्याचे प्रयत्न केले, ते म्हणजे मोठ्या प्रकारचे जमिनीचे क्षेत्र हे बक्षीसच्या स्वरूपात त्यांनी जाहीर केले होते। सोबतच एक लक्षात ठेवा, होळकरांनी, आता इथे प्रश्न बनू शकतो का, हो इथे प्रश्न मल्टीलायनरमध्ये प्रश्न बनणार। आता बघा इथं काय आहे, तर होळकरांनी किती बक्षीस ठेवले होते, तर 2000 रुपये बक्षीस ठेवले होते, परंतु नाव हे लक्षात ठेवा होळकरांनी ठेवले होते। त्यानंतर बघा, तंट्या भिल्ल बानेर गावात गणपती सिंह राजपूत यांच्या पत्नीकडे राखी बांधण्यासाठी गेला होता, तेव्हा गणपत सिंग यांनी फितुरीने तंट्यांना पकडून दिले। एक लक्षात ठेवा, या व्यक्तीचं नाव काय आहे, ते म्हणजे गणपती सिंह राजपूत यांनी फितुरीने पकडून दिले कोणाला, तंट्या भिल्लांना, हे देखील लक्षात ठेवा। शेवटी 4 डिसेंबर 1889 तंट्या भिल्ला यांना फाशी देण्यात आली। आता मला एक सांगा, इतका डेटा अगर आपण या प्रश्नाच्या अकॉर्डिंग पाहिला तर येणारा प्रश्न आपला इझी तरीकेने सुटू शकतो। आणि सेकंड गोष्ट म्हणजे ते म्हणजे भिल्ल ही जमात एकदम आयोगासाठी इम्पॉर्टंट आहे, यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतो। सोबतच आपल्याला हे बेसिक करणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण की बघा, तुम्हाला एक सांगतो, जेव्हा इतिहास भूगोल किंवा कुठलेही विषय पकडा, तुम्हाला मी रेशिओ नेहमी सांगत असतो 3, 7 आणि 3 याप्रमाणे असतो। म्हणजेच 3 प्रश्न अतिशय कठीण आणि 7 प्रश्न अतिशय सोपे, आणि हे 3 प्रश्न परंतु विद्यार्थी मित्र काय करतात, या मागं लागून हे प्रश्न जाऊ देतात। परंतु हा बेस आहे, हा बेस जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण रिझल्टच्या जवळ पोहोचू शकत नाही। आणि हे कठीण प्रकारचे प्रश्न टॅकल करणे किंवा तर्काने सोडवणे म्हणजे रिझल्ट मिळवणे, हे देखील लक्षात ठेवा। सोबतच एक लक्षात ठेवा, तर आपण पहिला प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे।
बघूया आता दुसरा प्रश्न. बघा काय आहे, ब्रिटिश व भिल्ल यांच्यात कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला. आता बघा हा प्रश्न कधी आलेला आहे, तो म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2015ला. बघा मित्रांनो काय विचारलेलं आपल्याला, कॅप्टन हेनरी कधी मारला गेला. आता बघा आयोग काय करते, हा प्रश्न एकदम अतिशय डीपमधला आहे. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, आयोग डीपमधले प्रश्न विचारते, त्यामुळे आपल्याला तशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आणि तशा प्रकारचा आयडियल हे डेव्हलप करणं आवश्यक आहे. बघा अंबापानी, त्यानंतर नांदगाव, त्यानंतर नांदूर शिंगोटे आणि शेवटी पेठ सुरगाणा. आता मला एक सांगा, यामध्ये आपल्याला एक लक्षात येते ते म्हणजे अंबापानी आणि नांदगाव यामध्ये तुम्हाला काही मेन्शन होते का, तर ते गोष्ट एक लक्षात ठेवा. यामध्ये ऑप्शन राहणार ते म्हणजे अंबापानी. उत्तर काय राहणार, तर अंबापानी. आता बघा कशा प्रकारे, तर बघा यामध्ये एक लक्षात ठेवा, भिल्लांविषयी जेव्हाही आपण कुठल्याही एक्झाममध्ये कुठल्याही पेपरमध्ये आपण भिल्लांविषयी पेपर पाहू, तर ते लक्षात ठेवा, भिल्ल हे खानदेशचे रहिवासी होते किंवा मोठी तादाद त्यांची संख्या हे खानदेशात आहे. आता ते तुम्हाला मॅपद्वारे एक व्यवस्थित समजावतो मी. बघा खानदेश कुठे पाहायला मिळणार आपल्याला, तर इथे खानदेश म्हणजे जिल्हे कोणते येणार, तर नंदुरबार, सोबतच धुळे आणि एक जळगाव. या 3 जिल्ह्यामध्ये माहिती आहे का सर्वात जास्त खानदेशामध्ये राहत होते भिल्ल. ठीक आहे, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यात अंबापानीची लढाई झाली. कुठली लढाई झाली मित्रांनो, अंबापानीची लढाई झाली. या लढाईत 56 भिल्ल मारले गेले, हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, मौशिया नाईक व काजीसिंह हे 2 नाव एकदम महत्त्वाचे मित्रांनो. जेव्हाही भिल्ल आणि यांचे उठाव तुम्हाला 1857च्या उठावात निगडीत अगर विचारले, त्यामध्ये काजीसिंह हा अत्यंत महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. सोबतच मौशिया नाईक हे देखील महत्त्वाचे आहे. सोबत हे दोन्ही नाव तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून यानंतर अगर प्रश्न अशावर आला तर तुम्ही व्यवस्थितरित्या टॅकल करू शकता. बघा कोणाच्या नेतृत्वाखाली झाली लढाई, तर या दोघांच्या म्हणजेच मौशिया नाईक व काजीसिंह यांच्या नेतृत्वाखाली ठीक आहे झाली होती. आता सेकंड लाईन बघा किंवा सेकंड ऑप्शन बघा, पुणे नाशिक रस्त्यावर नांदूर शिगोटे गावाजवळ भिल्ल व इंग्रज यांच्यात युद्ध झाले, त्यात कॅप्टन हेनरी मारला गेला. आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तो म्हणजे कॅप्टन हेनरी हा मारला कोणत्या लढाईत गेला, तर ती लढाई आहे मित्रांनो नांदूर शिगोटे या लढाईत मारला गेला. परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर बघा अंबापानी. आता मला एक सांगा, हा ऑप्शन आपण पहिल्यांदा ऑप्शन 1 म्हटला, परंतु ऑप्शन काय आहे, तर नांदूर शिगोटे. आता मला एक सांगा, हा प्रश्न मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला का बरं म्हटलं, अतिशय डीप आहे. बघा मी मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला. का बरं, जसा आयोग तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो, हे स्ट्रॅटर्जी ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं ना मित्रांनो, तो विद्यार्थी पेपर काढतो. बघा आयोगाचा पर्पज काय होता या प्रश्नामध्ये, बघा आयोगानं का बरं हा ऑप्शन पहिलाच ठेवला, अंबापानी हा ऑप्शन आयोगाने का बरं पहिला ठेवला, आणि सुरुवात करताना मी का बरं म्हटलं की हा ऑप्शन करेक्ट आहे. बघा हे स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा. बघा आयोगाला हे माहीत आहे, जेव्हाही तुम्ही MPSCचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही 1857चा उठाव नेहमी करता, त्यानंतर भिल्लांचा उठाव करता. परंतु जेव्हा भिल्लांचा उठाव करता मित्रांनो, तुम्हाला खानदेश आठवण येते, खानदेशच्या नंतर अंबापानीची लढाई आठवण येते, जे की मी काय केलेलं आहे, जो ऑप्शन आहे आपला नांदूर शिंगोटे हा ऑप्शन, ह्या ऑप्शनची माहिती सेकंडमध्ये दिली, परंतु पहिल्यांदा मी पहिल्या ऑप्शनची माहिती पहिले दिली. का बरं, हे अंबापानीची. तेच माझ्या लक्षात आणून द्यायचं तुमच्या, की जेणेकरून हे बघा मित्रांनो, अभ्यासच जर का अभ्यास हाच अगर सफिशियंट असेल MPSC क्रॅक करण्याला, तर हे चुकीचं ऑप्शन, हे चुकीची धारणा आहे. MPSCला माहिती आहे का, तर्क पाहिजे, अभ्यासासोबतच माहिती आहे काय, बघा स्टडी प्लस IQ ह्या 2 गोष्टी मेन्शन आहे आणि त्यामध्येच रिझल्ट येतो. बघा हा ऑप्शन पहिलाच का देण्याचं कारण काय होतं, अनेक विद्यार्थी मित्र पहिला ऑप्शन जसं त्यांनी वाचला त्यांच्या लक्षात आलं असेल का भिल्लांचा उठाव झाला, आणि खरंच झालेला आहे तो, तर पहिला ऑप्शन अनेक विद्यार्थ्यांनी क्लिक केला असेल. म्हणजे इथं काय होतं माहिती आहे काय, तुमचा 1 मार्क मायनस होत नाही, तर तुमचा 1.25 मार्क मायनस होतो, म्हणजेच 1/4ची निगेटिव्ह असते ना. तर अशा प्रकारे तुमचा रिझल्ट का बरं जातो, का बरं अभ्यास करूनही रिझल्ट जातो, तर हे कारण आहे मित्रांनो. आयोग काय करते माहिती आहे का, जेव्हा तुम्ही 60 मिनिटात 100 प्रश्न अटेंड करता, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात प्रेशर निर्माण होते, हे कंपल्सरी आहे. असा कुठलाच विद्यार्थी नाही ज्याच्या मनात प्रेशर निर्माण होणार नाही, परंतु त्या प्रेशरमध्येही मेंटॅलिटी स्टेबल ठेवणं आणि करेक्ट आन्सरपर्यंत क्लिक करणं हे स्मार्ट विद्यार्थ्यांचं लक्षण आहे. बघा हाच ऑप्शन मी तुम्हाला, किंवा हा प्रश्न मी तुम्हाला इतका वेळ का बरं समजावता, कारण की मित्रांनो हा प्रश्न अभ्यासाच्या पलीकडे आहे, म्हणजे तार्किकदृष्ट्या हा प्रश्न मला असं वाटतं इथे मेन्शन करणं आवश्यक आहे, म्हणून हा प्रश्न मी डीपली घेतला. बघा त्यानंतर लक्षात आलं आपल्या की कॅप्टन हेनरी कुठल्या लढाईत मारला गेला, तो म्हणजे नांदूर शिंगोटे. ठीक आहे, आता बघूया आपण थर्ड प्रश्न म्हणजेच तिसरा. बघा योग्य जुळा लावा. यामध्ये काय विचारलेलं आहे, तर भिल्लांचा उठाव, पागलपंथीयांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, फरेजी उठाव. त्यानंतर हा प्रश्न आलेला केव्हा मित्रांनो, तर 2014. आता आपण बॅकडेटमधला प्रश्न का बरं घेतला त्याच्या मागचं रिझन मी सांगतो. बघा आता जेव्हा भिल्लांचा उठाव विचार केलाच आपण, तर आपल्याला ऑप्शनमध्ये असं कुठला ऑप्शन दिसते जो भिल्लांचा उठाव असू शकते, तर बघा
हा प्रश्न मी का बरं घेतला, 2014चा आहे पण आजच्या काळामध्ये किंवा 2026 चालू आहे, आज का बरं रिलेटेड केला, तर बघा यामध्ये आपल्या लक्षात येते ते म्हणजे भिल्लांचा उठाव हा एकमेव उठाव असा आहे जो 1817च्या शतकात झालेला आहे. आणि ऑप्शन एकमेव दिलेला आहे तिथं की 1817. बघा मित्रांनो, जेव्हाही अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही टॅकल करता तेव्हा तुम्हाला डिटेल्स माहीत असो किंवा नसो तरी तुम्ही प्रश्न करेक्ट काढू शकता, कारण की थोडा बहुत डेटा आपल्याला कलेक्ट करणं आवश्यक राहते. जसं की भिल्लांचा उठाव यामध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात येते ते म्हणजे भिल्लांचा उठाव हा 1817मध्ये झालेला होता. सोबतच एक लक्षात ठेवा, पागलपंथीयांचा उठाव हा 1825मध्ये झालेला होता. आणि त्यानंतर कोळ्यांचा उठाव आणि फर्जी उठाव हा देखील महत्त्वाचा उठाव आहे. तसंच फर्जी उठाव जर विचार केला आपण तर हा 1838मध्ये झालेला आहे. आणि कोळ्यांचा उठाव विचार केला तर तो म्हणजे 1829. आता मित्रांनो, या प्रश्नाची मी डिटेल का बरं देत नाही हो तुम्हाला जास्त, तर मला एक सांगा, हा प्रश्न वारंवार विचारला जाणार आहे. आज हा जोड्याजुळामध्ये विचारला, पुन्हा उद्या तुम्हाला हा मल्टी लायनरमध्ये विचारणार आहे. हाच प्रश्न एक सिंगल लाईन घेऊन बघा तुम्हाला विचारणार आहे, कोळ्यांचा उठाव किंवा पागलपंथीयांचा उठाव किंवा भिल्लांचा उठाव किंवा फर्जीचा उठाव मल्टी लायनरमध्ये विचारणार, सिंगल लायनरमध्ये विचारणार. अशा प्रकारचा प्रश्न माहिती आहे का नेहमी घुमून फिरून विचारला जातो. तर तुमचं कर्तव्य किंवा तुमचं काम काय आहे, तर हा ॲज इट इज हा जो उठाव आहे, उठाव आणि त्यांचे वर्ष हे पाठ करणं. आता बघा, जिथे पाठांतराचं काम राहते तर तिथे पाठ करा आणि जिथे समजून घ्यायचं काम आहे तिथे समजून घ्या. म्हणजे 2 फॅकल्टीजमध्ये अभ्यास करा, जेणेकरून सटीकरित्या तुमचं स्मरणात राहील आणि तुमचा प्रश्न हा नेमका सेकंदात सुटणार. बघा पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. आता मित्रांनो, हा प्रश्न कधी आलेला आहे, 2023मध्ये. बघा लेटेस्टचा आहे आणि मला असं वाटते हा प्रश्न 0 सेकंडमध्ये सुटायला पाहिजे. त्यामागचं कारण सांगतो मी. बघा, जेव्हा आपण 1857चा उठाव पाहिलेला आहे त्यामध्ये आपल्या लक्षात येते की इथे गव्हर्नर जनरल विचारलेला आहे आणि इथं गव्हर्नर जनरल कोण असू शकते तुमचा विचार करा तुम्ही. लॉर्ड डलहौसी, ऑप्शन बघा दिलेला आहे, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड माउंटबॅटन आणि लॉर्ड कॅनिंग. आता मला एक सांगा, आता मला असं वाटते हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे जनरली 90% विद्यार्थ्यांनी सोडवला असेल करेक्ट. कॅनिंग 1857मध्ये हाच गव्हर्नर जनरल होता हे सर्वांना माहीत आहे. आणि रिपनच्या बाबतीत अगर तुम्ही पाहसाल तर रिपन हा 1880 ते 1884च्या दरम्यान होता. बघा रिपन यांना माहिती आहे का, भारतीय म्हणजेच याला काय म्हणत होते तर वर्णकुल प्रेस ॲक्ट हा कधी झाला होता तर तो म्हणजे 1878. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे बघा, जेव्हा अभ्यास आपण करू ना तर तो अभ्यास इतका सटीकदृष्ट्या करावा जेणेकरून रिझल्ट याचे चान्सेस आपले 110% असावे. म्हणजे कसे बघा, 1878मध्ये जो वर्नाकुलर प्रेस ॲक्ट हा जो ॲक्ट केला होता तर मित्रांनो त्यामध्ये कुठला गव्हर्नर जनरल होता किंवा कोणी केला तर तो गव्हर्नर जनरल म्हणजे लिटन यांनी केलेला आहे. परंतु यांनी काय केलेलं रिपननी, तो ॲक्ट रद्द केलेला आहे. तो ॲक्ट कधी रद्द केलेला आहे तो म्हणजे 1882मध्ये. ठीक आहे. सोबतच एक लक्षात ठेवा ते म्हणजे आणखी रिपन यांच्या बाबतीत अगर आपण आणखी पाहतो म्हणजे तर मित्रांनो, लॉर्ड रिपन यांना तुम्हाला माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखले जाते. बघा, रिपन यांना काय म्हटलं जाते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. का बरं म्हटलं जाते, तर बघा त्यामागचं कारण आहे. त्यामागचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्याचे अधिनियम हे कधी पास झाले तर ते झाले 1882मध्ये. आणि ते पास कोण केले तर रिपन यांनी. म्हणून त्यांना माहिती आहे का भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक देखील म्हटले जातात. सोबतच एक लक्षात ठेवा ते म्हणजे हंटर कमिशन. आयोग नेहमी विचारते मित्रांनो हंटर कमिशन. आता मला एक सांगा, हंटर कमिशन भारतामध्ये केव्हा आले ते म्हणजे 1882. आता बघा, जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिनियम हे पारित झाले त्याच वर्षी 1882मध्येच हंटर कमिशन आले. सोबतच वर्नाकुलर प्रेस ॲक्ट हा देखील 82मध्ये रद्द केला. म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही, ऑलमोस्ट 1882 हे वर्ष लिटन संबंधित लक्षात ठेवा. यामध्ये आपल्याला माहीत आहे जसे की यामध्ये 2 व्यक्तींनी साक्ष दिले, एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे पंडिता रमाबाई. हे 2 नावं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून प्रश्न अगर या बेसिकवर आला तुम्ही या बेसिकवर करू शकता. आणि सोबतच हंटर कमिशन मित्रांनो आणखी डीप म्हणजे हंटर कमिशन अगर तुम्हाला विचारलं तर ते कशा शिक्षणाशी संबंधित होते, परंतु आयोग याच्या पलीकडे डीपमध्ये जाऊन अगर विचार करतो म्हणजे तर बघा ते म्हणजे होते प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणासाठी होते. हे उच्च शिक्षणासाठी होते काय, तर बघा उच्च शिक्षणाचा याचा काहीच संबंध नाही. यामध्ये फक्त आणि फक्त प्राथमिक आणि माध्यमिक या प्रकारचे शिक्षणाशी संबंधित होते. म्हणून हे देखील डेटा लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं आहे 1857.
तर 1857मध्ये मित्रांनो भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर 1857मध्ये लॉर्ड कॅनिंग होता. आणि एक लक्षात ठेवा, विशेष मतलब म्हणजे ते म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केव्हा झाले? ते म्हणजे 1858मध्ये. आणि पहिला कोण आहे? तो म्हणजे कॅनिंग. त्यामुळे हा प्रश्न इझिली निघाला असेल. सोबतच एक लक्षात ठेवा, माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, 1947-46च्या दरम्यान हा माउंटबॅटन होता. आणि सोबतच एक लक्षात ठेवा, डलहौसी माहिती आहे का मित्रांनो? 1848 ते 1856 या काळात होता. आणि एक लक्षात ठेवा, 1857चा जो उठाव आहे हा होण्यामागचं कारण आणि सर्वात मोठा कार्यकर्ता जो असेल तो लॉर्ड डलहौसी आहे. बघा, लॉर्ड डलहौसी यांनी 1848 ऑलमोस्ट 1848 ते 1856 या काळात मित्रांनो यांनी अनेक संस्थान खालसा केली, जसे की झाशी, नागपूर, त्यानंतर इतर अनेक खालसा केली. त्यामुळेच माहिती आहे काय, हा इंग्रजी जे भारतीय राजवाडे होते त्यांच्यामध्ये राजांमध्ये अनेक प्रकारचा दोष निर्माण झाला. आणि दोष तर हा म्हणा अनेक वर्षापासून निर्माण होता, परंतु यामध्ये वाचा फोडल्या गेली, तो म्हणजे डलहौसी. आणि यामुळेच माहिती आहे का 1857चा हा उठाव होण्यात यशस्वी झाला, किंवा हा उठाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे ते म्हणजे डलहौसी. ठीक आहे. तो प्रश्न आता पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा. उठाव केंद्र आणि नेतृत्व. बघा, उठाव केंद्र आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की या पुढेही आयोग अशा प्रकारचा प्रश्न विचारणार आहे. बघा, कोल्हापूर, जमखंडी, औरंगाबाद, नरगुंद. आणि उठाव ज्यांनी केले आहे त्यांचे नेतृत्व ज्यांनी केलेले आहे त्यांचे ऑप्शन दिलेले आहे: आप्पासाहेब पटवर्धन, चिमासाहेब, बाबासाहेब भावे, फिदा अली. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा ऑप्शन किंवा हा पर्याय किंवा हा प्रश्न अटेंड करत असताना तुम्हाला डेटा माहीत पाहिजे. तो म्हणजे कसा? बघा, कोल्हापूरमध्ये उठाव झालेला आहे, तो म्हणजे इथे दोन व्यक्ती आपल्याला आठवण ठेवायचे आहे. ते म्हणजे एक म्हणजे रामजी शिरसाट आणि दुसरे म्हणजे चिमासाहेब. आता बघा, लक्षात ठेवा, कोल्हापूर मी किती का लिहिलं आहे? कोल्हापूरमध्ये दोन व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे, ते म्हणजे रामजी शिरसाट, चिमासाहेब. आता बघा, कोल्हापूर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की याचा ऑप्शन ते म्हणजे चिमासाहेब असेल, परंतु चिमासाहेब तर आहेच आहे, परंतु आपण डिटेल्स घेऊ. याच्यानंतर अगर हा प्रश्न आला, याच्यापुढे जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर हा तुमचा इझिली सुटणार. बघा, त्या प्रश्नामध्ये काय आहे नेमकं, आपण जे रामजी शिरसाट पाहिले यांनी माहिती आहे का मित्रांनो, 31 जुलै 1857 रोजी 27व्या रेजिमेंट या सैनिकांच्या मदतीने उठाव घडवून आणला. सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे जे आपण चिमासाहेब पाहिलेले आहे, हे चिमासाहेब जे आहे हे छत्रपती बाबासाहेब तिथचे कोल्हापूरचे राजे होते, त्यांचे भाऊ आहे. आणि यांनी देखील एक उठाव केला, तो म्हणजे कोल्हापूरचा उठाव. आणि या उठावात हे देखील सामील होते. सोबतच एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण आणखी जमखिंडी यांचा उठाव पाहू आणि औरंगाबाद मला एक सांगा, औरंगाबाद जो आहे या उठावामध्ये माहिती आहे काय, तर ते म्हणजे फिदा अली हे औरंगाबाद या उठावात संबंधित आहे. सोबतच लक्षात ठेवा, कोल्हापूर, चिमासाहेब. आता चिमासाहेबच्या अलावा अगर ऑप्शन इथे शिरसाट असतं तर आपण ते शिरसाट निवडलं असतं. सोबतच लक्षात ठेवा, जमखिंडी हे आप्पासाहेब पटवर्धन या उठावाशी संबंधित आहे. आणि आपल्याला शेवटचं करायला आहे ते म्हणजे नरदुंग इच्छे बाबासाहेब भावे. या प्रकारे आपण ऑप्शन निवडायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, हा जो पॉईंट आहे हा आपण मित्रांनो व्यवस्थितरित्या एक्सप्लेन कधी करणार आहोत, ते म्हणजे जेव्हा उठाव आणि त्यांचे नेतृत्व सोबतच ठिकाण हा जो पॉईंट घेऊ ना मित्रांनो, आपण त्यामध्ये एकदम डीप आणि डिटेल एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर बघा, पुढचा प्रश्न तो म्हणजे 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आता प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न जेव्हा वाचताना तुम्ही, तर आपल्याला इथं दिलेलं राहते एक तर वर किंवा खाली, म्हणजेच प्रश्न सुरुवात होतो तेव्हा दिलेलं राहील, नाहीतर प्रश्नाच्या एंडिंगमध्ये दिलेलं राहील. काय विचारलं आपल्याला नेमकं, हा एक महत्त्वाचा हे आहे, पॉईंट आहे, जो की अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग नंतर पेपर सोडवताना ते एकदम डीपमध्ये जाऊन विचार करतात आणि त्यांचा प्रश्न चुकून जातो. का बरं? नेमकं हे बरोबर की चूक, सत्य की असत्य हे वाचत नाही ते. बघा, आता यामध्ये काय विचारलं आपल्याला, बरोबर ऑप्शन बघूया. भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगोबापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. काय आहे पहिला ऑप्शन? आणि दुसरा ऑप्शन बघूया, नागपूरच्या
भोसले घराण्यातील राणी बाकाबाई, बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर कुठला ऑप्शन आहे तर कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. बघा हे चिमासाहेब आहे, जे की मी पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगितलं. कोल्हापूर जेव्हा आपण संबंधित विचार करू तर तिथले 2 कॅरेक्टर सांगते, ते म्हणजे कोण तर चिमासाहेब आणि रामजी शिरसाट. ठीक आहे. तर पुढचा ऑप्शन बघा, रंगोबापूजी गुप्त्यांचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनी उठाव केला. आता मला एक सांगा आणि ऑप्शनही बघून घेऊ. बघा अ आणि क, सेकंड ऑप्शन ब क ड, थर्ड ऑप्शन क ड अ क ड आणि फोर्थ ऑप्शन क आणि ड. मित्रांनो एक लक्षात ठेवा, ते म्हणजे असे प्रश्न जेव्हाही तुम्ही टॅकल करत असताना तेव्हा तुम्ही फास्टमध्ये काय करायला पाहिजे ॲक्शन, तर ते म्हणजे आपण शेवटून सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून वेळही कमी लागणार आणि उत्तर करेक्ट निवडणार आणि ते देखील विदिन टाईममध्ये. बघा काय म्हटलेलं ब ऑप्शन काय, ड ऑप्शन काय दिलेलं आहे मित्रांनो, हे ड ऑप्शन आहे. ठीक आहे. तर बघा ड ऑप्शन काय आहे, रंगोबापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट. आता मला एक सांगा, रामजी शिरसाट हे नाव आपण कुठं पाहिलेलं मित्रांनो, तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ते म्हणजे कोल्हापूर. बघा रामजी शिरसाट 31 जुलै 1857 रोजी त्यांनी उठाव केला, ते देखील 27व्या रेजिमेंटमध्ये. आता मला एक सांगा, जेव्हा आपल्या लक्षात येऊन जाते की चौथा नंबर म्हणजे ड नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे, तेव्हा आपण काय करायला पाहिजे तर सरळ आपण ऑप्शनकडे जायला पाहिजे. ते म्हणजे बघा इथे आपल्याला दिलेलं ड, इथं ड आणि इथं ड, हे सर्व तिन्ही ऑप्शन कट झाल्यानंतर आपलं उत्तर निघणार फक्त एक, म्हणजेच अ आणि क. हे 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 टेक्निक काय मित्रांनो, हे टाईम वाचायचे. आता मला एक सांगा, जेव्हाही तुम्ही 100 प्रश्न 60 मिनिटात अटेंड करताना आयोगाला हे अपेक्षा नाही आहे की तुम्हाला किती नॉलेज आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हाही एक्झामिनर तुमचा प्रश्न अटेंड करतो ना, तुमचं नॉलेज बघा तुम्हाला नेमकं किती नॉलेज आहे हे चेक करत नाही, नॉलेज संग तुमचा तर्क कसा चालते हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कमी टायमामध्ये तुम्ही कशाप्रकारे डिसिजन घेऊ शकता, त्या प्रकारे तुम्हाला टेस्ट केले जाते. जेणेकरून बघा यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये तुम्हाला नियर अबाउट बीमध्ये क्लास 2 ऑफिसर मिळते आणि इथे क्लास 3 या प्रकारचे पदं मिळतात. आता मला एक सांगा, या पदांना जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी हे अनेक प्रकारची असते, म्हणजेच लोकांची, ऑफिसची आणि बरेच प्रकारची. त्यामुळे मित्रांनो हे पदं इतके महत्त्वाचे आहे, त्यामुळेच प्रश्न तुम्हाला इतके हार्ड आणि कठीण स्वरूपाचे मांडणी केले जातात. का बरं? कारण की तुमचं नॉलेज चेक होत नाही बरं इथे चेक होते की तुम्ही कमी टाईमात, कारण की तुम्हाला 36 सेकंद राहते एका प्रश्नाला, त्या 36 सेकंदात तुम्ही प्रश्न वाचून तुम्ही डिसिजन कसे घेऊ शकता या गोष्टी डिपेंड राहते. तर बघा हे काय झालं तर्काने 1 सेकंदमध्ये प्रश्न सुटला, परंतु आता येऊ आपण डेटाबेसवर. आता बघा हे तर तुमच्या लक्षात आलं, रंगोबापूजी गुप्ते यांचे चिरंजीव सीताराम पंत हे बरोबर आहे. बघा काही गोष्टी ऑप्शनमधून आपल्याला निवडावं लागते. हे ऑप्शन जो आहे ना, हे चिरंजीव सीताराम पंत हे बरोबर आहे, परंतु इथपर्यंत बरोबर असल्यानंतर सावंतवाडीचे रामजी शिरसाट हे चुकीचं आहे. मित्रांनो आपण रामजी शिरसाट कुठचे पाहिलेले आहे, ते म्हणजे कोल्हापूर उठावाशी संबंधित आहे. आणि त्यानंतर बघा आता थर्ड ऑप्शन बघूया, कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. आता बघा त्यानंतर एक लक्षात ठेवा, ऑप्शनकडे गेल्यानंतर क ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसतो. का बरं? आपण पाहिलेलं आहे छत्रपती घरांचे जे बाबासाहेब होते त्यांचे भाऊ कोण होते, चिमासाहेब हे कोल्हापूरच्या उठावात सामील आहेत, जे की मला असं वाटतं उठाव हा 6 डिसेंबर 1857 रोजी करण्यात आलेला आहे. यांच्या बघा यामध्ये काय आहे, 6 डिसेंबर 1857 रोजी जो उठाव झाला, सेकंड उठाव, पहिला उठाव कोणी केला तर 31 जुलै 1857 रामजी शिरसाट, सेकंड उठाव 6 डिसेंबर 1857 चिमासाहेब. ठीक आहे. तर या प्रकारे आपण हा उठाव लक्षात ठेवू शकतो. आणि बघा क ऑप्शन करेक्ट निघाला आपला, ड ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर ब ऑप्शनकडे जाऊ. बघा काय म्हटलेलं आहे, नागपूरचे भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. आता बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, ती म्हणजे जेव्हा 1857चा उठाव झाला तेव्हा माहिती आहे काय, 2 कॅरेक्टर प्ले झाले. 2 कॅरेक्टर प्ले म्हटल्यापेक्षा आपण म्हणू 2 पार्टी. म्हणजे कशी बघा, एक म्हणजे ब्रिटिश आणि एक भारतीय उठाव करते आणि ब्रिटिश यांच्या फेवरमधले. तर बघा काही लोक ब्रिटिशांच्या फेवरमध्ये होते तर काही भारतीय उठावांच्या. तर बघा यामधलेच जे ब्रिटिशांच्या फेवरमध्ये आहे ना, जसे निजाम, त्यानंतर आणखी बरेचसे कॅरेक्टर आहेत. त्यामध्ये माहिती आहे काय मित्रांनो, बाकाबाई आणि होळकर हे देखील इंग्रजांच्या फेवरमध्ये होते, म्हणजेच यांनी इंग्रजांना मदत केली, ना की भारतीय उठावकर्त्यांना. तर एक लक्षात ठेवा, या ऑप्शनमध्ये आपल्या लक्षात आलं ते म्हणजे बघा
हा जो थर्ड नंबरचा ऑप्शन आहे, बाकाबाई यांनी काय केलं तर उठावकर्त्यांना म्हणजेच माहिती आहे का भारतीय उठावकर्त्यांना पाठिंबा दिला काय तर नाही, हे ऑप्शन चूक आहे. म्हणजे यांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला. आणि पहिला ऑप्शन बघा काय आहे तर भोरचे पंत सचिव. बघा कुठचे म्हटलं आहे, भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांना हवाली केले. एकदम करेक्ट आहे मित्रांनो, एकदम करेक्ट ऑप्शन आहे. जेव्हा आपण उठाव करते आणि संबंधित माहिती पाहू ना, त्यामध्ये तुम्हाला डीप डिटेल्स मिळणार आहे. ठीक आहे, तर आता बघूया पुढचा प्रश्न. तो म्हणजे आणखी एक गोष्ट म्हणजे बाकाबाईच्या बाबतीत लक्षात घ्या, किंवा नागपूरचा उठाव या बाबतीत लक्षात घ्या. नागपूरचा उठाव हा महत्त्वाचा का बरं आहे तर बघा 13 जून 1857 रोजी उठाव करण्याचे ठरवण्यात आले होते. बघा काय म्हटलं मी, 13 जून 1857 रोजी उठाव करण्याचे ठरवण्यात आले होते. आणि म्हणजे नेक्स्ट डे 14 जून 1857 रोजी घोडदळातील म्हणजेच माहिती आहे का जे इंग्रज सैनिकात घोड्यावर बसून जे शिपाई कार्य करत होते त्यांना घोडदळातील म्हणते. ठीक आहे, 20 लोकांना पकडून त्यांच्यावर खटले भरवण्यात आले. हे कार्य कोण केले तर इंग्रजांनी, म्हणजे उठाव जागीच दडपण्याचं कार्य केले. बघा त्यामध्ये बघा जो कॅरेक्टर होते हे नाव तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये विचारण्यात येणार आहे मित्रांनो, विचारू शकते. तर बघा काय आहे तर इनायतुल्ला खान, त्यानंतर विलायत खान आणि कादर खान, हे 3 नाव मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामागचं कारण सांगतो. जेव्हा प्रश्न 1857च्या उठावाशी संबंधित राहणार आणि नागपूरशी संबंधित राहणार, त्यामध्ये हे 3 नाव महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा हे 3 नाव किंवा यावर संबंधित प्रश्न राहणार ना, तर अनेक विद्यार्थी मित्र म्हणजेच जवळपास 75% विद्यार्थी मित्र हा प्रश्न अवॉइड करणार किंवा सोडून देणार किंवा चुकवणार. तर त्यामध्ये माहिती आहे काय, इथे तुमचं स्टँड पाहिजे, इथे तुमचं स्टँड पाहिजे. बघा फक्त 3 नाव आहे. किती नाव आहे, फक्त आणि फक्त 3 नाव. तर मला एक सांगा, हे 3 नाव पाठ करण्यात किंवा लक्षात ठेवण्यात तुम्ही एकदम 100% दिले पाहिजे. कारण की यामागे रिझल्ट आहे. तो म्हणजे इथे 75% विद्यार्थी मित्र चुकणार. तर तिथे माहिती आहे का, जिथं विद्यार्थी चुकणार तिथं तुम्ही स्टँड घ्या, जिथे जेणेकरून तुमचा रिझल्ट हा 100% येणार. तर बघा हे झालं. त्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. राजे भगवंतराव यांनी 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरीची मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. आता बघा प्रश्न काय विचारलेला आपल्याला, तर राजे भगवंतराव यांना हे तारीख सोडून द्या, परंतु काय केलेलं आहे बंडखोरीच्या मदतीत. तर बघा कुठे दिलेली आहे फाशी, प्लेस विचारलेला आहे. नांदूर, शिंगोटे, पेठ, हर्सूल आणि दिंडोरी. तर बघा मित्रांनो हा प्रश्न जो आहे ना, तर या प्रश्नामध्ये लक्षात घ्या राजे भगवंतराव हे कुठले राजे होते आणि यांनी कुठला उठाव केलेला आहे या संबंधित प्रश्न आहे. तर बघा या प्रश्नामध्ये आपल्या लक्षात येऊन जाते का राजे हे पेठचे राजे होते. पेठ हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजेच माहिती आहे काय, पेठचे राजे भगवंतराव हे होते. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न खाली जुळवा. आता इथे काय दिलेलं आहे, 1857च्या उठावाचे केंद्र म्हणजेच प्लेस आणि नेते ज्यांनी तिथे उठाव केलेला आहे. बघा पेठ, जमखिंडी, नरदुंग आणि सोलापूर. सोबतच यांचे ऑप्शन दिलेले नाही आहे, परंतु ठीक आहे आपण हा प्रश्न बघा. हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय मित्रांनो, तर बघा नेहमी 1857 या उठावावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, म्हणजे विचारतो. यावर प्रश्न फिक्स असतो. फक्त प्रश्न कशा प्रकारचा फिक्स असतो, एक तर भारताच्या लेवलवर विचारणार किंवा मग महाराष्ट्राच्या लेवलवर. जेव्हाही महाराष्ट्राच्या लेवलवर प्रश्न विचारणार तर लक्षात ठेवा मित्रांनो, पेठ, जमखिंडी, सोलापूर आणि नरदुंग इथले कार्यकर्ते, इथले नेते ज्यांनी कार्य केले किंवा उठाव केलेला आहे त्या संबंधित डीप डिटेल, आणि सोबतच जे इंग्रजी अधिकारी मारले गेले किंवा उठावावर त्यांनी काबू मिळवला किंवा उठाव स्टॉप केले, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी आयोग विचारत जात आहे. म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे काय, या प्रकारचा अभ्यास करा, जेणेकरून अभ्यास असा करा की रिझल्ट आला पाहिजे. रिझल्ट आणण्यासाठी आपण अभ्यास करा, ना की फक्त आणि फक्त लिस्टमध्ये आपण आलो पाहिजे आणि नंतर शेवटी आपण कटलो पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. एकदा करा आणि 100% द्या, जेणेकरून रिझल्ट कुठंच जात नाही मित्रांनो, फक्त आपलं 100% असलं पाहिजे. ठीक आहे, तर बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा कोल्हापूर येथील, आता बघा मित्रांनो हा प्रश्न घेण्याचा पर्पज काय आहे, तर बघा हा प्रश्न केव्हा आलेला आहे, तर बघा 2024 मध्ये जाहिरात आली होती कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, आणि हिचा पेपर झाला होता तो म्हणजे फेब्रुवारी 2025, म्हणजे अत्यंत लेटेस्ट आहे. हे प्रश्न कसे आहे, अत्यंत लेटेस्ट आहे. आता या लेटेस्ट प्रश्नामध्ये काय प्रश्न आलेला आहे हे बघा. कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाचे नेतृत्वाने 31 जुलै 1857 चे बंड केले आहे. आता मित्रांनो हा प्रश्न मुद्दामून मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी टाईप केलेला आहे. बघा यामध्ये ऑप्शन बघा, रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी गुप्ते आणि भीमा नाईक. त्यानंतर आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शन बघा, फक्त 1 आणि 2, त्यानंतर फक्त 2 आणि 3, फक्त 2, 3, 4 आणि फक्त 1. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही
नक्की कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या, जेणेकरून तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकले आणि काय नाही शिकले हे तुमच्या लक्षात येणार. सोबतच एक लक्षात ठेवा, जे आपण 2014 पासून तर आतापर्यंत जो कन्सेप्ट घेतला त्या कन्सेप्टच्या नुसार एक लक्षात ठेवा, त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की जो ओल्ड कन्सेप्ट घेतला त्यामध्ये जो 2025 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, तर यामध्ये आणि त्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. बघा काय विचारलेलं आहे, कोल्हापूरचा उठाव, ठीक आहे. त्यामध्ये डेट दिलेली आहे, डेट म्हणजे 31 जुलै. तर बघा कोल्हापूरमध्ये 2 उठाव झालेले आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे, ठीक आहे. 2 उठाव झालेले आहे, एक म्हणजे 31 जुलै 1857, दुसरा म्हणजे 6 डिसेंबर 1857 आणि 2 कॅरेक्टरचे नाव सांगितले आहे तुम्हाला, ठीक आहे. तर हा प्रश्न एकदम इझी आहे. तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सोबतच आता इथे थांबूया मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.